तर मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, आज आहे आपल्या नवीन वर्षाच्या संकल्पाचा दिवस 36वा. ऑफिसमधून निघालो, थोडी भांडणं बघितली, ट्रेनमधली गर्दी बघितली, धक्काबुक्की करत करत आपण पोचलो घरी. घरी पोचलो, चेंज केलं, पाण्याची बॉटल घेतली आणि निघालो आपण आपल्या वर्कआउट आणि सायकलिंगसाठी. सगळ्यात पहिल्यांदा आपण खाली गेल्यानंतर करून घेतली रनिंग. 1-2 किलोमीटरची रनिंग करून घेतल्यानंतर आपण सुरू केलेली होती सायकलिंग करायला. सायकलिंग करता करता लोकांचे सिविक सेन्स तुम्हालाही दिसले असतीलच. बट असो, ये इंडिया है चलता है असं म्हणत आपण गेलो ग्राउंडवरती, थोडी स्ट्रेचिंग केली. त्यानंतर आपण करून घेतले हनुमान दंड. हनुमान दंड केले, थोडासा ब्रेक घेतला आणि त्यानंतर सुरुवात केली आपल्या नेक्स्ट वर्कआउटला, ज्यामध्ये आपण केलेले होते सपाटे. पण त्याआधी मला आठवलं की अरे देवा, पॅन्ट ॲडजस्ट करायची राहूनच गेली. मग काय, पॅन्ट ॲडजस्ट केली आणि सुरुवात केली सपाटे मारायला. मला खूप वेळा मित्र विचारतात, अरे हे काय तुझं पॅन्ट नेहमीच ॲडजस्ट करत असतो. तर मित्रांनो, पॅन्ट ॲडजस्ट करावी लागते, नाहीतर मग कपाळावरती सुरकुत्या येतात. त्यानंतर आपण स्क्वॉट्स करून घेतले मित्रांनो. स्क्वॉट्सचा पहिला सेट हा विदाऊट वेट होता. नंतरच्या सेटमध्ये आपण थोडंसं वेट घेतलेलं होतं. आपला नेहमीचा आवडीचा दगड, त्याला घेऊन आपण नॉर्मल स्क्वॉट्स, मग सुमो स्क्वॉट्स असे दोन वेगळ्या प्रकारचे स्क्वॉट्स करून घेतले. सुमो स्क्वॉट्सचे आपण 3 सेट कंप्लीट केले. त्यानंतर आपण चालू केला आपला नेक्स्ट वर्कआउट, जो होता बॅकसाठी. बॅक वर्कआउटसाठी आपण सुरुवातीला डाव्या हाताने, नंतर मग उजव्या हाताने 15 असा एक सेट, असे टोटल 3 सेट करून घेतले. त्यानंतरचा नेक्स्ट वर्कआउट होता मित्रांनो आपला शोल्डरचा, ज्यासाठी आपण पॅन्ट ॲडजस्ट केली आणि श्रग्स मारायला सुरुवात केली. मध्येच काय माहिती कुठून माझ्या अंगामध्ये पुष्पा आला आणि मग मी तेरी झलक अशरफी असं करत डावीकडे सरकत सरकत गेलो. पण आपण शोल्डरचा तो सेट कंप्लीट केला. त्यानंतर डबल हँडेड बायसेपचे आपण 3 सेट केले. हा फर्स्ट सेट होता आपला. त्यानंतर आपण ट्रायसेप केले. ट्रायसेपचे 3 सेट कंप्लीट झाल्यानंतर आपण आपल्या दगडाला एका मस्त सेफ जागी नेलं, तिथे ठेवलं, जेणेकरून नेक्स्ट डेला आल्यावरती तो आपल्याला तिथेच भेटावा. वर्कआउट कंप्लीट करून ग्राउंडच्या बाहेर गेलो. थोडासा डॉगेश भैयासोबत आपण खेळलो. डॉगेश भैयासोबत खेळून झाल्यावरती एरियामध्ये गेलो, आपल्या टुकार मित्रांना भेटलो, जे आपले रील्स बघतात पण लाईक नाही करत. आणि मग आपण तिथून गेलो घरी. आजचा दिवस एंड.